नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आमच्या चॅनलच्या सर्व जिज्ञासू आणि रसिक श्रोत्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. वर्ष प्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, आश्विन शुद्ध दशमी आणि वैशाख शुद्ध तृतीय या 4 मुहूर्तांना हिंदू पंचांगामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या मुहूर्तांना 3.5 मुहूर्त म्हणतात. काही प्रांतामध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्त अर्धा मुहूर्त म्हणतात, तर काही प्रांतामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा मुहूर्त अर्धा मुहूर्त मानतात. अक्षय तृतीयेचा मुहूर्त अर्धाच मुहूर्त मानण्याचं कारण असं की हा श्राद्धाचा दिवस, पित्रांच्या पूजेचा दिवस म्हणून तो अर्धाच दिवस शुभ मानण्याचा प्रघात काही प्रांतात पडलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हा संपूर्ण दिवस 3.5 मुहूर्तांचा मानतात. त्याप्रमाणे आपल्याला हा मुहूर्त संपूर्णपणे अक्षय असा शुभमंगल मुहूर्त मानायचा आहे. अक्षय तृतीया, अक्षय ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधी क्षय होत नाही. हिंदू पंचांगाप्रमाणे वैशाख शुद्ध प्रतिपदा या तिथीचा कधी क्षय होत नाही, म्हणून हा क्षयदिन असत नाही. म्हणून अक्षय तिथी असल्यामुळे या तिथीला अक्षय तृतीया असं म्हणतात. आणि या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी केलेलं कोणतंही कार्य असो त्याचा कधी क्षय होत नाही, ते लयाला जात नाही, त्याचा कधी शेवट किंवा नुकसान होत नाही. अशा प्रकारचं या दिवसाचं महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती विवाह कार्य, उपनयन संस्कार, त्याचप्रमाणे षोडश संस्कारातले महत्त्वाचे संस्कार आहेत ती संस्कार या दिवशी करतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी दुकानचं उद्घाटन, कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी जशी कुठलीही कार्य केल्यानंतर ते क्षयाला जात नाही, त्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाह कार्य जर केलं तर पती पत्नींमध्ये अक्षय असं प्रेम टिकून राहतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी व्रतबंध केला तर त्या बटूला उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही दान केलं तर त्या दानाचा अनन्य साधन असा आपल्याला पुण्य लाभ होतो. अक्षय तृतीया या वर्षी सन 2024 शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी काय करावं? अक्षय तृतीया दिवशी प्रातःकाळी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावं. अभ्यंग स्नान करत असताना हा संपूर्ण विष्णू पूजनाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तुळशीची पानं टाकून त्याचं स्नान करावं, म्हणजे विष्णूची कृपा आपल्याला प्राप्त होते. त्याप्रमाणे आपल्या पूजेमध्ये सुद्धा आपण विष्णूच्या मूर्तीवर, बाळकृष्णावर किंवा आपल्या पूजेमध्ये जर विष्णुपाद वगैरे असेल तर त्यावर आपण राधाकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा तुळशीची पानं वाहावीत. आणि त्या दिवशी विष्णू सहस्रनाम, पुरुषसूक्त किंवा श्रीकृष्णाची कुठली स्तोत्र यांचं वाचन करावं. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष महत्त्व जे आहे ते आपण सोनं खरेदी करणं, अक्षय तृतीयेची रत्न खरेदी करणं, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मौल्यवान वस्तूंची खरेदी करावी. मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची का करायची? तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा वस्तूंच्या खरेदी शुक्र ग्रह अनुकूल होतो. सोनं खरेदी केल्यामुळे आपल्याला जसा म्हणजे आपल्या कुंडलीला रवी ग्रह आपल्याला शुभ होतो, त्याचप्रमाणे गुरुची सुद्धा आपल्याला कृपा लाभते.
गुरुग्रह, शुक्र ग्रह आणि रवी ग्रह या ग्रहांचा मौल्यवान वस्तू, त्याचप्रमाणे सुवर्ण, सोनं यावरती प्रभाव असतो आणि त्या खरेदीमुळे आपल्याला त्या ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष महत्त्व जे काही सांगितलं त्यामध्ये दान कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी आपण आपल्याला शक्य असेल ते सत्पात्री ब्राह्मणाला किंवा योग्य व्यक्तीला दान करावं. दान करण्याचं महत्त्व त्या दिवशी असं का सांगितलेलं आहे, तर याविषयी पुराणामध्ये एक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्ण यांचा परममित्र असणारा सुदामा हा एक दिवस भगवान श्रीकृष्णांना भेटायला जात असताना आपल्या मित्राला काय न्यावं असा त्याला विचार पडला. त्यावेळेस तो अत्यंत गरीब दरिद्री असल्या त्याने त्याच्या शक्तीनुसार थोडेसे पोहे, मूठभर पोहे फक्त, अशी पोह्यांची पुरचुंडी केली आणि तो भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान जाणलं होतं. त्यांनी त्या मित्राला सुदाम्याला कडकडून मारली आणि सुदाम्याचे पोहे त्यांनी त्याच्या शेजारी बसून अतिशय प्रेमाने खाल्ले. आणि त्या दिवशी जो दिवस होता तो अक्षय तृतीया होता. सुदामाने दिलेल्या भगवान गोपाल कृष्णांना पोह्याच्या दानामुळे भगवान गोपाल कृष्ण इतके संतुष्ट झाले की त्यांनी त्यामुळे सुदाम्याला अत्यंत श्रीमंत बनवलं आणि त्याला ऐश्वर्यवान बनवलं, त्याचं दारिद्र्य घालवलं. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदूळ दान करणं, पोहे दान करणं किंवा श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या मंदिरामध्ये पोहे आणि तांदळाचं दान करणं याला विशेष असं महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं या दानाचं महत्त्व आहे तसं अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणं याचं सुद्धा महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गाईला तांदूळ खाऊ घालणं हे सुद्धा त्या दिवशी केलं जातं. अक्षय तृतीयेचे अनेक प्रकारचे महत्त्व आहेत. आणखीनही पौराणिक कथा काही आहेत. त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दुःशासनाने भर सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला असताना त्यावेळेस श्रीकृष्णाचा धावा केला. त्या श्रीकृष्ण भगवंतांनी द्रौपदीला याच दिवशी अक्षय अशा वस्त्राचं दान केलं. दिवस अक्षय तृतीयाच होता. त्यामुळे अक्षय तृतीयेच्याच दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात झाली होती आणि अक्षय तृतीयेच्याच दिवशी महाभारताच्या युद्धाचा शेवटही झाला होता. पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत. लक्ष्मी विष्णूच्या पूजेचंही विशेष महत्त्व आहे. कारण पुराणात अशा प्रकारची एक कथा आहे की कुबेरांकडे ज्यावेळेस त्यांचं भांडार कमी होऊ लागलं त्या शिवशंकरांनी त्यांना लक्ष्मीची आराधना करायला सांगितली आणि लक्ष्मीच्या आराधनेस सुरुवात कुबेरांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली होती आणि त्या पूजनातून त्यांना अक्षय असं कुबेर प्राप्त झालं. त्यामुळे ज्या कोणाला आर्थिक चिंता असतील, व्यापार वृद्धी व्हावी असं वाटत असेल, त्यांनी याच दिवशी व्यापार वृद्धी यंत्र, श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र यांच्या लक्ष्मीनारायणाची पूजा या दिवशी करावी. त्याचा निश्चितच त्यांना आर्थिक वृद्धीसाठी फायदा होतो. याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्याच दिवशी गंगा अवतरण झालं होतं. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशीच परशुरामांचा सुद्धा जन्म झाला होता. अक्षय तृतीयेची सायंकाळी श्री परशुरामांचा जन्म झाला होता. त्यांची जयंती अनेक ठिकाणी साजरी केली जाते.
कोकणामध्ये परशुरामाचं क्षेत्र चिपळूणजवळ त्या ठिकाणी त्यांचा जयंती उत्सव अतिशय थाटात उत्साहात साजरा केला जातो. परशुरामाची जयंती संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी गावोगाव साजरी केली जाते. भगवान परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून त्या दिवशी विष्णुपूजनाचं विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे संत बसवेश्वर यांची जयंतीसुद्धा त्याच दिवशी असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेषतः कुठल्याही गोष्टीचं अक्षय पुण्य असतं. त्याच अक्षय तृतीयेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी जर आपल्याला एखादा विषय अवघड जात असेल, एखादा विषय कठीण जात असेल, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर त्यांनी अभ्यासाला प्रारंभ केला तर न सुटणारे प्रॉब्लेमसुद्धा त्यांना सहजगत्या सुटू लागतात आणि अभ्यासात त्यांचं उत्तम लक्ष लागतं, एकाग्रता साधली जाते. असं अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ मंदिरातील 4 धामपैकी एक धाम जे आहे बद्रीनाथ, त्याचे कवाडे अक्षय तृतीयेच्या दिवशी उघडतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात आणि तेथे दर्शन सुरू होते. त्याचप्रमाणे वृंदावन येथील बालाल येथे श्रीकृष्णाच्या चरणांचं दर्शन संपूर्ण वर्षात एका दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेला घेता येतं आणि त्याचा चरण दर्शनाचा सोहळा ठिकाणी अक्षय तृतीयेला साजरा केला जातो. अक्षय तृतीयेच्याच दिवशी अनेक प्रकारचे महत्त्व आहेत. या दिवसाचं आणखी एक महत्त्व असं की या कुटुंबामध्ये एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कार्य अडून राहतं, लवकर लग्न जमत नाही, अशा कुटुंबातील लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर प्रवेश दरवाजा जो आहे त्या प्रवेश दरवाजाच्या उंबऱ्यावरती हळदीचा लेप द्यायचा. हळदीचा लेप देऊन घरातल्या सुवासिनी स्त्रीने त्या उंबऱ्याची हळदी कुंकू, अक्षता, तुळशीची पानं आणि फुलं वाहून पूजन करायचं. त्या उंबऱ्याला बत्ती निरांजन ओवायची आणि उंबऱ्याचं सर्वांनी दर्शन घ्यायचं. निश्चितच येणाऱ्या पुढील 6 महिन्याच्या आत त्या मुलाचा विवाह किंवा मुलीचा विवाह ठरतो आणि त्या घरामध्ये मंगल कार्य निश्चितच लवकर घडतं. अशा प्रकारचं अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे.